हे काय करून ठेवलं तुम्ही दोघांनी? काजू फोडून खाणे. अशी पद्धत, काजू ही इथं फोडायची पद्धत. गडबडी. कसली गडबड? मी संध्याकाळी फोडून ठेवते म्हटलं होतं ना. अरे बापरे. कोणाला? नाही बाळा, नसतं फोडायचं तिथं. पप्पाचं काही नाही ऐकायचं. मी फोडून देते. हां, तिथं नाही फोडायचं. सगळ्यांना त्रास नाही द्यायचा. हो. करतोय कसलं घर? पिल्लूनं सोफ्यावरचे सगळी गादी काढल्या 2-3. ते चिटकत नाही. हा घर बांधायला लागलाय आणि आजूबाजूचे सगळे पुठ्ठे फ्रीजचे. काकीचं घर उन्हात बांधायचं असतं का? मोबाईल्स नाही देत. हे मोबाईल्स नाही, मोबाईल. नको ना बांधू घर. एवढं मोठं घर आहे ना, बास के. पेलो नको ना पसारा काढू. तुला काय परेशान करतो रे आम्ही आगाऊ? कोणीकडे चाललोय ते सांगा ना. कशाला? तर मी आता चाललेली आहे मार्केटला. तर मला घ्यायची होती खरं तर वॉशिंग मशीन आणि म्हणूनच चालले होते. आणि खरं तर एक बुक केली होती काल ॲडव्हान्स, तिथं देऊन आले होते. आज ते लोक डिलिव्हर करणार होते, पण मी ते चेंज करायला चालले. कारण सेमी ऑटोमॅटिक यांनी बुक केली होती आणि ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिकमध्ये जास्त फरक नव्हता. तर मी म्हटलं चला आपण स्वतःच जाऊन चेक करून येऊया. आणि अजून पाण्याचं कनेक्शन काढलं नाही मी, लाईटचं कनेक्शन अजून काढलं नाही. मग म्हटलं चला, त्यांचाच इलेक्ट्रिशियनवाला येणार होता आणि तो काय आला नाही, म्हणून मग मी स्वतःच चालले. आणि तरी पण 2-3 ठिकाणी जाऊन मी चौकशी केलीच. आपण स्त्रिया कशा असतो, एखादी वस्तू इथे स्वस्त आहे का तिथे स्वस्त आहे हे बघत असतो. तसं झालं. मी गेले रिलायन्स स्मार्टला, तिथून पुढे गेले फिनिक्सला. म्हणजे भरपूर फिरले आणि हा खूप त्रास देत होता. पिलू कुठं चाललाय? हां, काय कुठे चाललाय? काय ट्रॉली घेऊ? कशाला बाळा? आपल्याला जे पाहिजे ते ह्या ट्रॉलीत नाही बसत. अंश, नाही बसत बाळा. काय चिकडले? तर अंश लागलाय शॉपिंग करायचं मागं, म्हणून ट्रॉली मागायला लागला. पण आम्हाला तर शॉपिंग काही करायचीच नाही. अंश बोलतोय ती आजी दरवाजा का ओपन करत नाही, दाखवते आजी दाखवते. आजी दरवाजा का उघडत नाही अंश म्हणतो. आणि पप्पाने सांगितलं आजी फोनमध्ये बिझी आहे. काय सांगायचं आता त्याला? लिफ्ट ओपन आहे ना तर वरती मॉलमध्ये गेल्याच्या नंतर मशीन बघितल्या आणि इथं काहीच शॉपिंग केली नाही. बाकी मी काही खरेदी केली नाही. मला काही मशीन पसंत पडल्या नाही, कारण इथे खूप जास्त कॉस्टच्या होत्या आणि मला वरती 20,000च्या वरती नकोच होती. कारण अंशू हा मध्ये मध्ये लिंबू खातोय आणि मला एडिटिंग करून देईना झालं, आगाऊ झालं आहे. तर इथं पोरानं काही खायला मागितलं नाही, फक्त तोंड फुगवून बसला होता की मशीन का नाही घेतली. आणि कारण त्याला माझ्यापेक्षा जास्त त्याला मशीनची घाई लागली होती. आता तुम्ही म्हणाल 3 लोकांसाठी कशाला गं मशीन पाहिजे, पण झालं आहे असं की माझं एक छोटंसं ऑपरेशन करायचं आहे आणि मला कपडे धुणं शक्य होणार नाही. आणि कारण याच्या अगोदर पण तसं झालं होतं की मला लॉन्ड्रीला सारखे कपडे द्यावे लागले आणि खूप खर्च व्हायला लागला होता. मग म्हटलं ठीक आहे ना, असंही ऑपरेशन करतोच आहे तर आपण घेऊया मशीन. बाहेर आल्यावरती किंवा मार्केटमध्ये आल्यावरती अंश खाऊ वगैरे मागत नाही, तर अंश कलर बॉक्स मागतो. अंशला ड्रॉइंगचं फार वेड आहे, त्यामुळे तो फक्त कलर मागत असतो, बाकी काही मागत नाही. मला कढई घ्यायची होती म्हणून मग मी कढई घेत होती. तर अंश म्हणतोय आता मला मोबाईल पण पाहिजे, पण मला काही कढई ती पसंत नाही आहे आधी, कारण खूपच लहान होती ती. इथे गेल्यावर समजलं इथे पण आपले एक सबस्क्रायबर भेटले. फार आनंद होतो मला सबस्क्रायबर भेटले तर. आणि नंतर मग या मशीनविषयी समजून घेतलं आणि मग लक्षात आलं की आपल्याला जास्त फोर्सनी पाणी हवं या मशीनसाठी आणि आपल्याकडे मेन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पाण्याचा. तर बघू आता कसं काय होतं ते. तर इथून पुन्हा आम्ही फिनिक्सला गेलो आणि फिनिक्सला गेल्याच्या नंतर तिथे एक मशीन सिलेक्ट केली आणि फायनल करून आलो.
फक्त आता मला तिथे आम्ही ॲडव्हान्स पण दिलं, पण डिलिव्हरी आम्ही 8 दिवसानंतर म्हटलं द्या, कारण मला लाईटचं कनेक्शन अजून करायचं आहे तिथे. इथे आल्यावरती ह्या दोघांनी खूप त्रास दिला. इथं बर्गर किंग होतं, या दोघांना बर्गर खायचे होते. मला बाहेरचं फास्ट फूड अजिबात खाल्लेलं आवडत नाही पोरानं, पण ऐकणार थोडी नाहीत ते दोघंजणं. तर यांनी बर्गर खाल्लं. अंशला ह्या ट्रेनमध्ये बसायचं होतं. तो एकदा म्हणाला मी बसतो, पण आपण थोडंसं गोड बोललं की तो ऐकतो, आणि मग तो नाही बसला बर्गर त्या ट्रेनमध्ये. आणि मग आम्ही नंतर क्रोमामध्ये गेलो. खूप शॉप फिरले मी, क्रोमामधली पण मशीन बघितली. तर इथे पण मला सेम प्रॉब्लेम की मला ऑटोमॅटिक मशीनसाठी त्यांना जास्त फोर्सनी पाणी पाहिजे होतं. तर आपल्याकडे मेन पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं खूप हिरमोड झाला. पण इथे काही सोल्युशन मिळालं नाही मला. पण मग मी रिलायन्समध्येच फायनल केली एक मशीन, आणि मग आम्ही घरी निघालो. आणि येता येता मग आम्ही इथे गेलो. बघू शकता हे काय आहे, तर बर्गर किंग. आणि पिलू जास्तच खुश झालं. डोक्यावर बसलेत दोघंजणं पण माझ्या. तर आपला व्लॉग खूपच वाढत आहे, आज पण एडिटिंग करून देत नाही आहे. म्हणून मग चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच सपोर्ट करत राहा.